पैसा जो माणसाला काहीही करायला भाग पाडतो. कधी पैशापायी आई बापाला घराबाहेर काढलं जात आहे, कधी पैशापायी नवरा बायको मध्ये घटस्फोट होतोय, कधी पैशापायी हत्या केली जाते. थोडक्यात काय, पैसा सध्याच्या घडीला लोकांसाठी इतका प्राणप्रिय झालाय की या पैशासमोर सगळं काही शून्य झालंय. भोपाळमध्ये तर पैशांसाठी एका बीबीएच्या पोरानं मित्रांच्या मदतीनं एका लहान पोराचा प्रायव्हेट पार्ट म्हणजे थेट अंडकोश कापलं. त्यानंतर त्याची हत्या केली आणि त्याची बॉडी तलावामध्ये फेकली. सगळ्यात मोठं दुर्दैव हे की ज्या पोराच्या बाबतीत ही घटना घडली त्या मुलाचा तर फक्त 100 रुपयांसाठी हाकनात जीव गेलाय. त्यामुळे भोपाळमध्ये नेमकं काय घडलेलं होतं, बीबीएचा पोरगा मित्रांच्या मदतीनं प्रायव्हेट पार्ट कापण्याचा धंदा कसा करायचा, या सगळ्यात मोबाईलवरच्या जाहिरातीचा कसा दोष होता, हेच सगळं या व्हिडिओत पाहायचंय. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अंडकोशाबाबत काही महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात समजून घेऊ. लक्षात घ्या, पुरुषांचं अंडकोश हे पुरुषांच्या शरीरातील महत्त्वाचे प्रजनन हार्मोन आहे, जे हार्मोन तयार करणारं अवयव आहे. त्यांच्यामध्ये शुक्राणू तयार होतात आणि टेस्टोस्टेरॉन सारख्या हार्मोन्सची निर्मिती होते. आता बघा, जर हेच अंडकोश जबरदस्तीनं काढण्याचा प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव, संसर्ग, शॉक आणि मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो. आता याच अंडकोशांची किंमत करोडोंच्या घरात आहे आणि त्याचाच परिणाम भोपाळमध्ये दिसलाय. आता भोपाळमध्ये नेमकं काय झालेलं आहे ते पहा. भोपाळमध्ये बीबीए झालेल्या झोएब खान यानं मोबाईलवर एक जाहिरात पाहिली. या जाहिरातीमध्ये असं सांगितलेलं होतं की 15 ते 16 वर्षांच्या मुलांचे अंडकोश मिळवून दिल्यावर सुमारे 1 कोटींपेक्षा जास्त रुपये मिळतील. झोएबने ही जाहिरात त्याच्या मित्रांना दाखवली. मग झोएब आणि त्याच्या 4 मित्रांनी पैशांसाठी एक प्लॅन आखला. प्लॅन असा होता, एखाद्या 15 वर्षाच्या मुलाला कुठेतरी भांडण झालंय, या भांडणामध्ये आम्हाला टोळी तयार करायची आहे, मुलांची गरज आहे, जर तू सोबत आला तर तुला 100 रुपये देऊ, असं त्या मुलाला सांगायचं आणि त्याला आपल्या सोबत घेऊन जायचं. हा होता झोएब आणि त्याच्या साथीदारांचा प्लॅन. प्लॅननुसार झोएबनं पहिल्यांदा एका मुलाला भांडणामध्ये मदत करण्यासाठी 100 रुपये द्यायचं आमिष दाखवलं, पण तो काही आला नाही. दुसऱ्या प्रयत्नामध्ये लक्ष केलेल्या मुलानं प्रतिकार करून पळ काढला. त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी तिसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. 3दा प्रयत्न फसले, मात्र चौथ्यांदा झोएबच्या साथीदारांनी स्वतःच्या ओळखीच्या मित्राला इक्बाल मैदानाजवळ गाठलं, ज्याचं नाव होतं रेहान. रेहान 15 वर्षांचा होता. तो पेन, पुस्तकं अशा स्टेशनरीच्या वस्तू विकायचा. आता बघा, यामध्ये रेहानला 100 रुपये देण्याचं आमिष दाखवलं गेलं आणि त्यानंतर रेहान झोएबच्या मित्रांसोबत जायला तयार झाला. पण रेहानला हे माहिती नव्हतं की पुढे जे काही होणार आहे ते आपलं संपूर्ण आयुष्य संपवणार आहे. झोएबचे मित्र रेहानला घेऊन धोबी घाटाकडे निघाले. रस्त्यात झोएबचे इतर 2 मित्र यामध्ये सहभागी झाले. पोलिसांच्या आरोपानुसार निर्जन ठिकाणी नेऊन रेहानवर हल्ला झाला. त्याच्यावर मागून चाकूने अनेक वार केले गेले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा अंडकोश काढण्यात आल्याचं तपासात समोर आलेलं आहे. आता हे सगळं झालं तेव्हा झोएब कुठं होता? घटनास्थळी उपस्थित नव्हता. तो व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याच्या मित्रांना मार्गदर्शन करत होता. आता रेहानचं अंडकोश जबरदस्तीनं काढलं, त्याचा मृत्यू झाला. आता झोएब आणि त्याच्या मित्रांना अंडकोश मिळालं होतं, पण ते घेण्यासाठी ग्राहक मिळत नव्हते. 3 दिवस झोएब आणि त्याच्या साथीदारांनी अंडकोश विकण्यासाठी धावपळ केली, पण शेवटी कुणीच मिळालं नाही. सोबत रेहानच्या बॉडीचा वास सुद्धा येत होता. मग काय, झोएबनं 3 दिवसांनंतर 10 ऑगस्टला धोबी घाटाजवळच्या छोटा तलाव परिसरात रेहानचा कुजलेला मृतदेह फेकला. रेहानच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं शवविच्छेदनामध्ये नंतर समोर आलं. सुरुवातीला ओळख पटली नाही, नंतर कपडे आणि हातावर असलेल्या एस शंकर या टॅटूमुळे रेहानच्या आईला आपल्या लेकाची ओळख पटली. लक्षात घ्या, ज्या कोट्यवधी रुपयांच्या लालसेपोटी हा गुन्हा केला गेला, तो प्लॅन हत्या झाल्यानंतर फसला. पण या पैशांसाठी 15 वर्षांच्या निरपराध पोराचा जीव गेला. त्याला जबाबदार कोण आहे? स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणारा झोएब की मोबाईलवर फसव्या जाहिराती करणारे लोक? मुळात सगळ्याच गोष्टी समाजावर ढकलण्यापेक्षा पालकांनी सुद्धा स्वतःच्या लेकरांकडे लक्ष दिलं पाहिजे. मोबाईल मुलांच्या हातात देणं चुकीचं नाहीये, पण मोबाईल मधून त्यांच्या डोक्यात काय जातंय याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे. पालकांनो, मोबाईल फक्त किती वेळ वापरतोय तुमचा मुलगा एवढं विचारू नका, तर त्यामध्ये काय पाहतोय, कुणाशी बोलतोय ही माहिती सुद्धा विचारा. तो बोलतोय ते खरोखर सत्य आहे का हे तपासा, हे प्रश्न विचारा.
भोपाळची ही घटना आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे सांगते की एक खोटी रील मनोरंजनासाठी तयार झाली असेल, पण तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तिचा परिणाम खऱ्या आयुष्यात अत्यंत भयानक होऊ शकतो. एका अफवेनं एका कुटुंबाचा मुलगा हिरावून घेतलाय.